सन्माननीय व्यासपीठ, डॉक्टर सुभाषचंद्र, सन्माननीय निमंत्रित मित्रांनो, आज डॉक्टर सुभाषचंद्र यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीतील अनुवाद द झी फॅक्टर हा मराठी वाचकांना सादर होत आहे। खरोखरीच बऱ्याच जणांचा, बहुतेक सर्वांचाच सुभाषचंद्रजी यांच्याशी परिचय जरी असला, त्यांची जीवनगाथा इतकी अद्भुत आहे आणि त्यातून इतकी प्रचंड प्रेरणा घेण्यासारखी आहे आणि म्हणून मराठी वाचकांच्या करता हे पुस्तक मला वाटतं अतिशय महत्त्वाचं ठरेल। विशेषतः ज्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, उच्च शिक्षित असेल तरच आजच्या युगामध्ये यशस्वी होता येतं, हे काही खरं नाही। घरच्या परिस्थितीमुळं सुभाषचंद्रजी यांना 10वीतच शिक्षण आपलं सोडावं लागलं। खिशात काहीच नसताना प्रचंड मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, दिल्लीमध्ये सुरुवातीला रशियाला तांदूळ निर्यात करण्याचं काम, म्हणजे खूप राजकीयदृष्ट्या खूप गुंतागुंतीचं होतं, त्यातून वाट काढत काढत तिथली राजकीय परिस्थिती, तिथले सर्वोच्च पातळीवर होणारे वाद, त्या वादातून अगदी अलगदपणे अंगावर काही कुठेही काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असताना देखील सुखरूपपणे बाहेर पडले, पैसेही कमवले। पण खरं त्यांची कर्मभूमी ही मुंबईला आल्यावर खचून आली। अनेक नवीन नवीन क्षेत्र, एखादा नवीन उद्योग सुरू करायचा म्हणजे आयुष्याला ते काम पुरेल इतकं आपण त्यामध्ये म्हणतो, पण आज सुभाषचंद्रजींनी नवीन नवीन उद्योग केले। क्रिकेटचा त्यांचा संबंध, T20 सारखे सुरुवात, त्यांनी 2020 क्रिकेटची सुरुवात केली। त्यांनी रोड बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यामध्ये काम केलं। त्यांनी टेलिव्हिजन वाहिन्याला एक नवी दिशा देत आज सर्वात मोठा टेलिव्हिजन वाहिन्याचा उद्योग समूह उभा केला। अनेक उद्योगामध्ये ते यशस्वी झाले, काही मध्ये ते अपयशी ठरले। आज ते एक मोठ्या टेलिव्हिजन वाहिनीचे मालक आहेत, पण त्याचा वापर ते आज मॅनेजमेंट गुरु म्हणून करतायत। त्यांचं व्याख्यान आपण कधी ऐकलं, काही वेळेला मी स्वतः ऐकलेलं आहे। एक प्रचंड युवकांना प्रोत्साहन देण्याकरता मोटिवेशनल गुरु म्हणून ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये लोक काम करतात, त्या प्रकारे सुभाषचंद्रजी काम करतायत। आयुष्यामध्ये त्यांनी खूप चढउतार पाहिले, म्हणजे चढउताराची व्याख्याच करणं अवघड आहे। त्यांच्या समभागाची किंमत 1500 रुपये झाली होती आणि त्यांनी ते समभाग जर विकले असते तर बहुतेक अब्जाधीश होणं काय अवघड नव्हतं। उलट काही नियतकालिकांनी इंडियाज रिचेस्ट मॅन म्हणून त्यांची व्याख्या केली होती, वर्णन केलं होतं, आणि बघता बघता एका वर्षात त्या समभागांची किंमत 1500हून 60 रुपयावर आली। इतका मोठा तोटा एका वर्षभरामध्ये सहन केला, त्यातून बरेच ते काही शिकले आणि पुन्हा नव्या दमानं उभं राहून अनेक क्षेत्रामध्ये अत्यंत नेत्रदीपक काम केलेलं आहे। इतकंच काय, ते आज ते एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहेत। ते राज्यसभेचे खासदार झालेले आहेत आणि त्यांची राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक ही तितकीच अद्भुत होती जितकं त्यांचं जीवन झालं। आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं, प्रचंड आत्मविश्वास, काही पूर्वीचा अनुभव असेल नसेल, काही अडचणी येतील,
न येतील त्याच्यावर मात करत करत त्यांनी आज एक व्यापार विश्वामध्ये जे वैभव निर्माण केलेलं आहे, जी व्याप्ती त्यांच्या उद्योगाची निर्माण झालेली आहे, म्हणजे खरं म्हणजे रॅक्स टू रिचेस स्टोरी म्हणतात. मला वाटतं फारच क्वचित आपल्याला भारताच्या उद्योग जगतामध्ये ज्या क्वचित काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील त्यापैकी मला वाटतं सुभाषचंद्रजींची एक निश्चितच आत्मकहाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच डॉक्टर उदय निरगुडकर स्वतः एक मॅनेजमेंटचे एक स्वतः प्रोफेसर राहिलेले आहेत. त्यांना पाहिजे असतं तर ते अकॅडमिक वर्ल्डमध्ये कुठं जाऊ शकले असते, पण ते या जगतात आले आणि त्यांनी हे पुस्तक म्हणजे खरं म्हणजे हे आता नवीन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांच्याकरता टेक्स्टबुक म्हणून वापरता येईल की अनेक अडचणी आल्या तर त्याला कसं तोंड देऊन आपण कसं बाहेर पडून त्यातून यशस्वी कसं होता येईल त्याकरता मला वाटतं खरंच मॅनेजमेंटचं टेक्स्टबुक म्हणून वापरता येईल अशा प्रकारचं उत्तम पुस्तक झालेलं आहे. मी याची प्रकाशनापूर्वीची प्रत मला देण्यात आली, तुम्ही त्यातले काही अध्याय बरेच वाचलेले आहेत आणि खरोखरीच आजची युवा पिढी त्यातून प्रेरणा घेईल मला खात्री आहे. सुभाषचंद्रजी असंच विशेषतः ज्यांना शिक्षण घेता आलं नाही तरी पण यशस्वी होता येतं याचं जे उदाहरण दाखवलं येतं तर अनेकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी या निमित्तानं डॉक्टर सुभाषचंद्रजी यांना स्वतःच्या शुभेच्छा देतो आणि या पुस्तकाला यश चित्ततो. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.